सर नमस्कार. उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. काय वस्तुस्थिती आहे नेमकी आणि प्रकरण नेमकं काय आहे? आज दिनांक 16/5/2026 रोजी हॉटेल अमृत लॉज ओतूर या ठिकाणी एक महिला मयत स्थितीमध्ये मिळून आल्याने त्याबाबत हॉटेलचे मालक अक्षय हांडे यांनी पोलिसांना कळवल्यानंतर सदर ठिकाणी आम्ही तात्काळ जाऊन पाहणी केली. तसेच सदर ठिकाणी माननीय SDPO सौर धनंजय पाटील साहेब यांनी पाहणी केली असता सदर ठिकाणी महिला मयत मिळून आली. त्याबाबत आम्ही तात्काळ फॉरेन्सिक टीमला बोलवण्यात आले व त्या दृष्टीने तपास केला असून सदर महिलेचं पंचनामा करून PM साठी पाठवण्यात आलेलं आहे. महिलेचं नाव काय? सदर महिलेचं नाव स्नेहल उर्फ सेजल अमोल शिंदे, राहणार पारगाव अवसरी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे असे असून सदर महिला ही हॉटेलला 14 तारखेला आल्याबाबत प्राथमिक माहिती मिळत आहे. तर पुढील तपास सुरू आहे. तर संबंधित महिला त्या लॉजवर यापूर्वी कधी आली होती वगैरे असं काही? सदर महिला यापूर्वी आली होती किंवा नाही याबाबत पुढील तपास करूनच सांगता येईल. मग आपल्या पोलीस स्टेशनला काही गुन्हा वगैरे दाखल झाला काही? सदर प्राथमिक खबर घेण्याचं काम चालू आहे. तसेच हॉस्पिटल येथे PM वगैरे करण्याची पण प्रोसेस चालू आहे. आता ओतूर पट्ट्यामध्ये जे काही असे लॉज वगैरे आहे त्या ठिकाणी असं काही अनैतिक प्रकार चालत आहेत का किंवा अनैतिक प्रकारामधून असं काही घटना घडली असेल का? प्रथमदर्शनी काय अनुमान? सदर अनैतिक प्रकार वैयक्तिक किंवा इतर याबाबत पोलीस स्टेशनकडे असं कुठलेही रेकॉर्ड नाही आहे की जेणेकरून त्या दृष्टीने हे करता येईल. सदर त्याच्यामध्ये तपास करून आम्ही पुढील सखोल चौकशी करू. सर कुठल्याही लॉजवर किंवा हॉटेलवर सज्ञात व्यक्ती आपल्या मित्रमैत्रिणीला घेऊन राहू शकतात, मुक्काम करू शकतात किंवा काय जे असेल ते करू शकतात. मग प्रथमदर्शनी तुमच्या निदर्शनामध्ये काय येतं आहे तुम्ही काय सांगाल? सदर लॉजला ओळख आपली दाखवून आधार कार्ड दाखवून सदर ठिकाणी 18 वर्षावरील व्यक्ती एका भेटीसाठी किंवा कार्यक्रमासाठी येत असतात. त्या दृष्टीने कायद्याच्या दृष्टीने 18 वर्षावरील व्यक्ती स्वतःची ओळख दाखवून सदर ठिकाणी जाऊ शकतात. तर तुम्ही ओतूर पोलीस स्टेशनला नव्याने बदलून आलेला आहात, तुमचं कामकाज चांगलं आहे. कायदा न पाळणाऱ्या लोकांसाठी काय आव्हान कराल आणि कायदा पाळणाऱ्या लोकांसाठी काय सांगाल? सदर हॉटेल लाईन असेल किंवा इतर जे 2 नंबर धंदे किंवा यांच्यावर आम्ही वेळोवेळी कारवाई करत असतो. तसेच हॉटेल लाईन लॉजेसवाल्यांना आम्ही नोटीस पण दिलेले आहेत की सदर ठिकाणचे रजिस्टर असतील, जे कस्टमर येतात त्यांची ओळख आधार असतील, तसेच CCTV लावण्याबाबत आम्ही त्यांना ऑलरेडी नोटीस दिलेली आहेत. त्या दृष्टीने त्यांचा पाठपुरावा करून जे त्या कायद्याचं उल्लंघन करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आम्ही. तर ओतूर पोलीस स्टेशन परिसरामध्ये जुगार मटका सुरू असायचा, तुम्ही आल्यानंतर ते सगळं बंद झाल्याचं समजतंय. नवीन आलात म्हणून बंद की कायमस्वरूपी बंद? सदर हे आम्ही नेहमीच बंदच ठेवत असतो आणि वेळोवेळी जिथे कुठे माहिती भेटली त्या दृष्टीने आम्ही कारवाई करत असतो. तर ही कारवाई आमची चालूच राहील. सर ओतूरच्या सुज्ञ नागरिकांना काय आव्हान कराल आणि तुमचा नंबर डिस्प्ले कराल का? माझा नंबर सगळीकडे डिस्प्ले ऑलरेडी आहे. तरी आपल्या चॅनलच्या मार्फतीने पण मी माझा नंबर या ठिकाणी देत आहे 9922 35 34 99. सदर कुठलेही ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत कुठली चुकीची घटना या कुठलीही माहिती आपण सांगितली तर आपली ओळख कुठेही जाहीर न करता सदर कारवाई केली जाईल. याबाबत आपण दक्ष राहावे व पोलिसांना सहकार्य करावे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.